नमस्कार, माझ्या अंजलीज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत झटपट होणारे लाल माठाची पॅटीस। तर लाल माठाचे पॅटीस आपण बघणार आहोत। तर हा लाल माठ घेतलेला आहे। सर्वप्रथम थोडीशी लाल माठाची भाजी धुवून चांगली चिरून घेतलेली आहे। तर ही मी प्रथम कोथिंबीर घेतली आहे, त्याच्यानंतर कढीपत्ता घेतलेला आहे, त्याच्यानंतर बारीक चिरून मिरची घेतली हिरवी, आलं लसूण पेस्ट घेतली आहे, आमचूर पावडर घेतलेली आहे, तांदळाचं पीठ घेतलंय, याच्या बदली तुम्ही कॉर्नफ्लॉवर पण घेऊ शकता। थोडं पनीर घेतलेलं आहे, मी घरी केलेलं आहे पनीर, आणि हे 2 बटाटे घेतलेले आहेत आणि बाकीचे मसाले आपण नंतर घालणार आहोत। तर आता आपण पहिले सर्वप्रथम आपण हे बटाटे घेणार आहोत, जे 2 तुम्ही बारीक जाड कुठल्याही याच्यावरनं हे खिसून घ्यायचे किंवा तुम्ही हाताने स्मॅश पण करू शकता। तर हे शाळेतनं आल्यावर किंवा मुलं कधी खात नसतील पालेभाजी लाल माठाची किंवा कुठली, तर तुम्ही ह्या प्रकारे सुद्धा तुम्ही करू शकता। तर हे सगळे आपण 2 बटाटे आहेत ते आपण खिसून घेणार आहोत। आपण आता हा बटाटा खिसून घेतलाय किंवा तुम्ही याच्यात स्मॅश पण केलात तरी चालेल। आता आपण ही पालेभाजी घालतो याच्यात, आणि आता ह्या पालेभाजीत आपण आलं लसणाची पेस्ट घालणार आहोत, आमचूर पावडर घालणार आहोत। मी जास्त घेतली नाहीये कारण एकदम आंबट पण बरं नाही वाटत ना। आणि हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे ती टाकणार आहोत, कढीपत्ता टाकते, कोथिंबीर घालणार आहोत, कोथिंबीरीचे बारीक तुकडे करायचे आणि टाकायचे, पनीर घालणार आहोत, आणि कोथिंबीरीचे मी आता बारीक तुकडे करते। कोथिंबीर घालणार आहोत आपण अशी तोडून, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बारीक चिरून पण घाला। जरा तोडून टाकली ना तोंडात आल्यावर अजून छान लागते। आणि हे तांदळाचं पीठ आहे, हे अंदाजाने तुम्ही घ्या। आता आपण हळद घालणार आहोत, तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला, तिखट घालते कारण आपण मिरची घातली आहे म्हणून मी थोडंसं घातलंय तिखट, आणि थोडासा गरम मसाला घालते, जास्त नाही घालते, आणि धन्या जिऱ्याची पावडर घालते, ही धन्या जिऱ्याची पावडर मिक्स आहे ती घालते, आणि मीठ घालते। आता हे सर्व आपण मिश्रण मिक्स करून घेऊया। हे बघा, हे असं आपला मस्त गोळा तयार झालाय। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याच्यात कांदा सुद्धा टाकू शकता, अजून छान होऊ शकतं। झटपट करायचं असेल, शाळेतनं मुलं आली वगैरे मस्त असं चहा बरोबर पॅटीस सारखं करून दिलं तर ती आवडीने खातील। तर हा आपलं मस्त असं पीठ मळल्यासारखं झालेलं आहे लाल माठाच्या भाजीचं आणि बटाट्याच्या मिश्रणाचं। तर आपण हे असं एक छोटासा गोळा घेऊया, तुम्हाला जेवढं पाहिजे पॅटीस तेवढं करू शकता। तुम्हाला पॅटीस नाही करायचं तर तुम्ही तेलात डीप फ्राय भजी पण करू शकता, पण पॅटीस जरा कसं शॅलो फ्राय होतं आणि तेलकट पण जास्त होत नाही, म्हणून तुम्हाला लहान मोठे जेवढ्या आकाराचे करायचेत ना तेवढे तुम्ही करू शकता। हे बघा, तर आपण हे तांदळाचं पीठ घेतलंय, तुम्हाला पाहिजे तर याच्यात रवा पण टाकू शकता। मी या तांदळाच्या पिठात असं बुडवते। तर आता आपण इथे पॅन घेतलंय, त्याच्यात तेल घेतलेलं आहे आणि तेल तापलेलं आहे, मी त्यात ते सोडते। हे बघा, दुसरा करायला घेतलाय मी। तर आपण हे असंच परत ह्याच्यात बुडवूया, हे असं सर्व आपण हे ह्याच्यात पॅटीस बुडवूया आणि अशा रीतीने आपण सर्व पॅटीस करून घेऊया। हे बघा, हे दुसरं आहे, हे मी तळायला टाकते। अशा रीतीने आपण सर्व पॅटीस करून घेऊया। आता आपण एक एक उलटून बघूया। वास तर एकदम मस्त सुटलेला आहे, चांगले खरपूस असे तळून घ्यायचे। हे बघा, छान असे मस्त खरपूस तळायचे। खूप मस्त वास अगदी छानच वाढलाय। आपण कमीच जिन्नस घेऊन
आपण फटाफट बनवलंय। तुमच्याकडे पनीर नसेल तरी चालेल, पनीर शिवाय सुद्धा हे होऊ शकतं। किती मस्त झालंय बघा, हेल्थी झालंय एकदम। तर आता आपलं हे कटलेट तयार झालेले आहेत। हे बघा दोन्ही बाजूने छान शिजले आहेत, मस्त झालेले आहेत। आता आपण ते काढून घेऊया। असे गरम गरम केले ना नाश्त्याला वगैरे किंवा तुम्हाला पाहिजे तर जेवणावर वगैरे तर खूप मस्त लागतात। तर अशा रीतीने आपले लाल माठाचे कटलेट तयार झालेले आहेत। पौष्टिक असतात, तुम्ही नक्की करून बघा। जर तुमच्या मुलांना भाजी वगैरे आवडत नसेल कोणाला लाल माठाची, तर अशा प्रकारे कटलेट करून द्या आणि त्याची टेस्ट करून कशी झाली ती सांगा। खरंच खूप छान आणि मस्त लागतात। आणि अंजलीज किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।